आज होता माझा सॉल्ट फ्री डे। तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 7वा दिवस आणि आज मी सॉल्ट फ्री डे करते। म्हणजे दिवसभर मी जे काही खाईल ते बिना मिठाचंच खाणार, मीठ बिलकुल मी वापरणार नाही। आणि मी तुम्हाला तर माहिती आहे ओमॅड करते, म्हणजे दिवसातून एकच वेळा जेवते आणि ते पण मी बिना मिठाचं जेवणार आहे। तर सकाळी सकाळी वर्कआउट केला, त्यानंतर लिंबू पाणी घेतलं आणि दुपारी लंचच्या अगोदर प्लिक्सचं ॲपल सायडर विनेगर मी घेत असते, त्याला फिज ड्रिंकसुद्धा म्हणतात। तर हे आहे ते प्लिक्सचं ॲपल सायडर विनेगर। त्यानंतर मग मी एक मक्याचं कणीस भाजून घेतलं, एक माझ्यासाठी आणि एक पिल्लूसाठी। त्यानंतर मग मी लंच घेतला। लंचमध्ये मुगाच्या डाळीचा चिला घेतलेला आहे, मुगाची डाळ भिजवून त्याचं पेस्ट करून त्याचा चिला बनवला आहे, पण तो बिना मिठाचा। काकडी बिना मिठाची आणि कणीससुद्धा बिना मिठाचंच घेतलं। तो लंच झाल्यानंतर मग मी शुभमकडे आले होते, कारण त्याला रांगोळी मॅट बनवायची होती सप्तपदीसाठी। तर आम्ही त्याची चाखणी वगैरे करतोय, तर त्याला थोडीफार मदत केली, त्याला गाईड केलं कसं कसं करायचं काय काय, आणि तो करत होता। त्यानंतर मग मी घरी आले आणि त्यानंतर मग आजचा पाठ करून घेतला मल्हारी सप्तशतीचा। त्यानंतर मग मी ग्रीन टी घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली आणि तुळशीला सुद्धा दिवा लावला। आणि मी हे छोटे छोटे पणत्या आहेत ना त्यात लावते, त्याने खूप क्यूट दिसतं आणि खूप एस्थेटिक दिसतं। आणि ते दिवा लावल्यानंतर जो लूक येतो ना तुळशीच्या तिथला किंवा मुख्य प्रवेशद्वाराचा किंवा उंबरठ्या बाहेरचा जो लूक असतो ना तो खूप सुंदर येतो। मला तरी पर्सनली खूप जास्त आवडतं, म्हणून मी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यानंतर मग मी बाहेर गेले होते वॉक करायला आणि येताना स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथेच बघा हे दोघं जण कावळा उड चिमणी उड करत बसले होते। तर असा होता माझा आजचा दिवस।